सुगरण करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपल्यासोबत किचन मध्ये आहेत शेफ तुषार. हाय तुषार. हाय योगिनी. सुगरण मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार. तुषार, मग आज आपल्या किचन मध्ये काय तयार होणार आहे? मुळा रेग्युलर आपण खातो. हा, मुळा जेव्हा कधी आपण मार्केटमधनं आणतो तेव्हा मुळ्याचा रंग काय असतो? पांढरा. मग आज मी लाल मुळ्याची कोशिंबीर करून दाखवणार आहे. आहा, त्यात काय लाल कलर वगैरे मिक्स करणार का? लाल मुळाच येतो आणि त्या मुळ्याची मी कोशिंबीर करून दाखवणार आहे. बर, लाल मुळ्याची कोशिंबीर. अमेझिंग. लाल मुळ्याची कोशिंबीर आता आपण पाहणार आहोत. आम्ही इथे तयारी करून घेतो, तुम्ही साहित्य लिहून घ्या. साहित्य: किसलेला लाल मुळा 1 बाऊल, मुळ्याची चिरलेली पानं 1 बाऊल, शिजवलेले तुरीचे दाणे 1 वाटी, शिजवलेले वाटाणे 1 वाटी, बारीक चिरलेले कांदे 2, शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी, काळी मिरी पावडर पाव चमचा, लाल बेडगी मिरच्यांचे तुकडे 7 ते 8, लिंबाचा रस 1 लिंबू, बारीक चिरलेली कोथिंबीर, साजूक तूप आणि काळं मीठ. लाल मुळ्याच्या कोशिंबिरीचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल. शेफ, लाल मुळा हे मुळात काहीतरी नवीन आहे. आपण रेग्युलर जसं मुळा खातो तो पांढऱ्या रंगाचा आहे. जुडी असते लाल मुळ्याची आणि हे छोटे छोटे असे लाल मुळे असतात. ह्या दिवसांमध्ये हिवाळ्यामध्ये जास्त पीक असतं ह्या लाल मुळ्यांचं. आणि मग त्याची जी काही पानं आहेत ती मी कट करून घेतलेली आहेत आणि हे जे मुळे आहेत लाल मुळा तो मी किसून घेतलेला आहे. तुरीच्या शेंगा ज्या येतात त्याही मी शिजवून घेतलेल्या आहेत. वा वा वा. नुसते आपण वाफवून घेतलेले आहेत आणि हिरवे वाटाणे तेही शिजवून घेतलेले आहेत. मस्त. मीठ किंवा काही त्याच्यात घातलेलं नाही, फक्त शिजवून घेतलेलं आहे. मिक्सिंग बाउल दे. कोशिंबीर म्हटलं की खरं खूप सोपं आहे आणि काही खूप मोठे कष्ट नाही आहेत. फक्त इतकंच आहे की पालेभाजी छान कापून घ्यायची आहे, मुळा किसून घ्यायचा आहे, दाणे शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजेच काम आहे ना योगिनी? आहे ना. मी माझं काम करतेच आहे की. 1 बाउल लाल मुळा जो मी किसून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जी मुळ्याची म्हणजे पाला जो आहे तो आपण घेणार आहोत. मुद्दा म्हणतो फक्त पाण्यामध्ये घालून ठेवला होता. खूपही बारीक कापायचा नाही आहे आणि इट्स अ बेस्ट सलाड. ॲक्च्युली खूप मस्त वाटतं खायला. आपण वेगवेगळे ड्रेसिंग्स करतो आता हल्ली सलाडमध्ये आणि मग वेगवेगळे सॉस आणतो खरं मार्केटमधनं आणि मग सलाड खातो. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे किती छान सलाड आहे. तर माझं तर असं मत आहे की जर इतके छान इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिळत असतील, नॅचरल इन्ग्रेडियंट्स, तर काय गरज आहे त्या सलाडच्या ड्रेसिंगची आणि त्या सॉसेसची? अजिबात नाही. 1 पूर्ण वाटी तुरीची डाळ, तुरीच्या शेंगा ज्या आहेत त्याचे दाणे जे आपण नुसते शिजवून घेतलेले आहेत. आणि ऑफकोर्स मगाचपासून जे तुझं काम चालू आहे की नुसतं खायचे, त्याच्यात मस्त थोडंसं दाणे अशा समोर असल्यानंतर कोण धीर धरू शकेल असा? येस. वाटाणे तेही नुसते शिजवून घेतलेले आहेत. ह्याच्यात आपण मीठ किंवा काही घातलेलं नाही आहे, फक्त शिजवून घेतलेलं आहे. तरी ते किती टेस्टी लागतात. परफेक्ट. 1 वाटी कांदा म्हणजे 1 मोठा किंवा 2 छोटे कांदे फाईनली चॉप्ड. हे पहिले आपण सगळं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. एक अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट. खूप ग्राइंड करायचा नाही आहे शेंगदाणे आपण रेग्युलर भाजून घेतो, सालं काढून मग त्याचा कूट करून घेतो. सो अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट. लिंबाचा रस, 1 अख्खं लिंबू घेतलंय मी, तो पूर्ण लिंबाचा रस. काळं मीठ, एक साधारण छोटा अर्धा चमचा.
मस्त एक त्याचा स्वाद लागतो खूप छान. म्हणून आपण नॉर्मल मीठ न घेता काळं मीठ घेतलेलं आहे. आणि अगदीच नसेल तर नॉर्मल मीठ तरी चालतं. काळी मिरी पावडर भरड केलेली पाव चमचा, कारण खूप नाहीतर मग तिखट होतं ते, त्याच्यामुळे तर थोडंसं स्प्रिंकल. बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता हे मस्तपैकी आपण मिक्स करूया. करशील मिक्स? हो. मला तोपर्यंत एक कडलं दे. एका बाजूला तू ते मिक्स करून घे. मस्तपैकी तूप जे आहे, साजूक तूप आहे. अच्छा, तुपाची फोडणी देणार का? तुपाची फोडणी द्यायची आपल्याला. 3 चमचे तूप. आणि थंडीमध्ये तूप तेल हे आपल्या शरीराला अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यामुळे तूप आणि तुपकट किंवा तेलकट थोडंसं आपण ह्या दिवसात खाल्लंच पाहिजे. खरं तर ते चांगलं तापलं पाहिजे. छान साजूक तूप आणि त्याच्यामध्ये लाल बेडगी मिरची फक्त फोडणीला द्यायची आपल्याला. त्याचा तो तिखटपणा जो आहे ना, तो छान त्याच्यामध्ये उतरतो. मला एक विचारायचंय की आपण तिखटपणासाठी आपण मिरच्या वापरतोय बरोबर, हो. पण मुळ्याला थोडीशी जी एक तुरट किंवा अशी वेगळी एक चव असते, तर त्या चवीसाठी आपण यात साखरही ऍड करू शकतो. साखर जर ऍड केली ना योगिनी, तर ह्याच्यामध्ये होतं कसं की त्याचा मूळ जो स्वाद आहे त्या पानांचा तो निघून जातो. ओके. आपण म्हणून फक्त त्याच्यामध्ये लिंबाचा रस वापरलेला आहे. आणि तिखट हे होणारच नाहीये, कारण आपण बेडगी मिरची वापरलेली आहे. आणि बेडगी मिरची तिखटपणा खूप देत नाही, तर आपण काळी मिरीने त्याचा स्वाद वेगळा आणलेला आहे. ओके. म्हणजे काळी मिरीचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरणार आहे. आणि ही फक्त फोडणी जी आहे तुपावरती, ती एक वेगळा स्वाद देऊन जाते. गॅस बंद करूया आणि मस्तपैकी ही फोडणी कोशिंबिरीला देऊया. म्हणजे तूप देखील तुपाचा एक वेगळा सुगंध, फर्स्ट क्लास सुगंध येतो. आणि आता फक्त हे मिक्स करायचंय आणि सर्विंग बाउलमध्ये काढून सर्व करायचंय. वा वा. की लाल मुळ्याची कोशिंबीर झटपट तयार होईल. वा, किती पटकन तयार झाली ही कोशिंबीर. मुळात कोशिंबीर हा झटपट तयार होणारा पदार्थ आहे. अमेझिंग. म्हणजे लाल मुळ्याची कोशिंबीर फर्स्ट टाइम मला वाटतं मी पाहते आणि सुगरणच्या किचनमध्येही पहिल्यांदाच ही तयार होत असावी. मस्त वाटतंय. लाल मुळ्याची कोशिंबीर तयार झालेलीच आहे, फक्त सर्व करायची बाकी आहे. तुम्ही पटकन याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: किसलेला लाल मुळा 1 बाऊल, मुळ्याची चिरलेली पानं 1 बाऊल, शिजवलेले तुरीचे दाणे 1 वाटी, शिजवलेले वाटाणे 1 वाटी, बारीक चिरलेले कांदे 2, शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी, काळी मिरी पावडर पाव चमचा, लाल बेडगी मिरच्यांचे तुकडे 7 ते 8, लिंबाचा रस 1 लिंबू, बारीक चिरलेली कोथिंबीर, साजूक तूप आणि काळं मीठ. कृती: प्रथम बाउलमध्ये किसलेला लाल मुळा, मुळ्याची चिरलेली पानं, शिजवलेले तुरीचे दाणे, शिजवलेले वाटाणे, बारीक चिरलेले कांदे, शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस, काळं मीठ, काळी मिरी पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता कढल्यात साजूक तूप गरम करून त्यात लाल बेडगी मिरच्यांचे तुकडे घेऊन फोडणी तयार करा. आता तयार फोडणी बाउलमधील मिश्रणाला देऊन मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. तयार मिश्रण सर्विंग बाउलमध्ये काढून सर्व्ह करा. अशा प्रकारे लाल मुळ्याची कोशिंबीर तयार. आणि अशा प्रकारे लाल मुळ्याची कोशिंबीर तयार झालेली आहे. मस्त. सुपर हिट डाएट फूड है ना. वा, खूपच छान. मला असं वाटलं होतं की मुळा ऐकता आपण तो साला सकट किसला. मला असं वाटलं साल थोडंसं कडवट लागेल का, काही वेगळीच चव लागेल का, मुळा हा कसा असेल. पण सिरियसली खूपच छान लागतोय. आपला जसा पांढरा मुळा असतो फारशी काही टेस्टमध्ये फरक नाही आहे.
दुसरं शेफ मला तुमचं खूप आवडलं, सात्विकता आणि सौंदर्य त्यालाच म्हणतात की जे नॅचरल इन्ग्रेडियंट्समधून मिळतं आणि ते मला या कोशिंबिरीत दिसतंय. कारण तुम्ही कुठलेही आर्टिफिशियल कुठलाही पदार्थ यात वापरला नाही, सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून ही जी काही पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी तयार केली, मला वाटतं ती तुमची खासियतच आहे. अभ्यास आपला ह्याच्याबद्दल जास्त दांडगा असावा, कारण महाराष्ट्रात मी अनेक वेळेला हेच वाक्य सांगतो, महाराष्ट्रात ज्या भाज्या पिकतात, जे पीक पिकतं त्याच्यावरती जर आपण अभ्यास केला तर असे इनोव्हेशन्स नक्कीच होतात जे हेल्दी आहेत. आणि अनेक वर्ष आपल्याकडे ह्याच तर रेसिपीज होत आलेल्या आहेत. फक्त इतकंच आहे की आपण त्याचा खरंच आपण त्या विसरत गेलो होतो आणि अनेक वेगवेगळ्या रेसिपीजकडे आपण वळत होतो. हो, एखादा असं कोशिंबिरीचा प्रकार म्हटला की त्याच्यावरती ड्रेसिंग आलंच पाहिजे, तर त्याची अजिबात काहीच गरज नाही. हो. आता तुम्ही नुसतं 4 बेडगी मिरच्या याच्यावर लावल्या, किती सुंदर दिसतंय, हे नॅचरल Yes. दिसतंय. हो. खूप छान. येस. काय मंडळी, कशा वाटल्या आजच्या दोन्ही सोज्वळ आणि सात्विक रेसिपी? तुम्हाला आवडल्या ना? खरंच आहे, खरं सौंदर्य ना हे सात्विकतेतच आहे आणि ते जसं व्यक्तिगत उतरतं तसंच ते पदार्थातही उतरतं असं मला वाटतं, नाही का शेफ? येस. आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आणि आमचा ईमेल आयडी लिहून घ्या. सुगरण, साम टीव्ही, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. चला मंडळी, आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटणार आहोत सुगरणच्या पुढच्या भागात. तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. नमस्कार. सुगरण करते संसार सुखाचा.